पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ताई, हे घ्या. हे काय? पोह्याचं डांगर आणलंय, तेवढीच तोंडाला चव येईल. दुसरं काही खावंसं वाटतंय का? नाही, असं काही नाही. नाही कसं? अहो, स्पष्ट दिसतंय चेहऱ्यावर. थांबा, मी वाचून दाखवते. काही काय? अहो नाही, हे बघा, हे बघा. मला की नाही बाई आज काय बरं आहे, अक्षरच लागत नाहीये बाई. ख आहे का बघा पहिलं अक्षर. ख. अगं बाई हो, ख. ह्या खच्या पुढे काय लिहिलंय मला ना अजिबात काही वाचता येईना. खारे शेंगदाणे. खारे शेंगदाणे. खारे शेंगदाणे खावेसे वाटतायत होय? अहो काय सांगू, सकाळपासून नुसत्या विचाराने सुद्धा कासावीस व्हायला झालंय. तो खाऱ्या शेंगदाण्यांचा असा खरपूस भाजलेला वास, पण घरात नाही ना कोणी. मी की थांबा आलेच. अहो वहिनी थांबा. हो वहिनी, वहिनी वाचन आता बाकी खरोखरच सुधारलं. हा खूपच छान वाचता यायला लागलंय आता. साहेब, यांचं तुमच्याकडे काम होतं. कोण आहेत? बोला. आपण? मी बळवंत गंगाधर टिळक. बर. आणि हे गोपाळराव आगरकर. बर, बोला. काय काम काढलं? लिखाणाच्या साहित्याची आणि पुस्तकांची मागणी करून इतके दिवस उलटून गेले, आज तागायत काहीही हालचाल नाही. याला काय म्हणावं याचे? आणि विचारलं तर रोज वेगळं कारण सांगितलं जातं. नाही, आज या विलंबाचं कारण आम्हाला कळायलाच हवं. आम्हाला तुरुंगवासाची शिक्षा झाली, एकांतवासाची किंवा काळ कोठडीची नव्हे. तुरुंगात रिकाम टेकडे बसून राहणं आम्हाला पसंत नाही. याच कारणाने पुस्तकांची आणि लिखाणाच्या साहित्याची मागणी आम्हाला वरिष्ठांकडे करायची होती. पण आज तागायत तुम्ही काहीही त्यावर केलेले नाही. याचे कारण काय? हे बघा, जर आपण आम्हाला ही मदत केली तर कोठडीतले हे दिवस थोडेफार सुसह्य होतील आम्हाला. आणि आता विनंती करूनही बरेच दिवस लोटलेत. इतकी वाट का पाहावी लागते? ते काही नाही. आजच्या आज जर तुम्ही अर्ज केला नाही तर आम्हाला तुमची तक्रार वरिष्ठांकडे करावी लागेल. वाचन आणि लिखाण हा आमचा अधिकार आहे. खरंय. थांबा थांबा. म्हणजे पुस्तकांची मागणी करणारे ते आपणच? अर्थात. आणि तीच मागणी पूर्ण का झाली नाही हे विचारण्यातच आम्ही इथे आलोय. मी तुमची मागणी ऐकली, पण मला वाटलं ही थट्टाच आहे. थट्टा? अशी थट्टा कोण का करेल? आमच्याकडे साधारणपणे अन्नाबाबत, इतर सोयींबाबत विचारणा करणारेच अर्ज येतात. हा आता पुस्तकांची मागणी करणारा अर्ज पहिल्यांदाच आला, त्यामुळे मीच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तुरुंगात कोणी वाचन करेल आणि लिखाण करेल हे पहिल्यांदाच घडतंय, म्हणून मी आजवर लक्ष दिलं नव्हतं. पण आता तुम्ही काळजी करू नका, मी आता याबाबत लगेचच कारवाई करतो. लगेच म्हणजे कधी? हे काय, आत्ताच अर्ज लिहायला घेतो. टू द जनरल सुप्रिटेंडेंट ऑफ द जेल. झालं.
आता लवकरच तुमचं साहित्य तुम्हाला मिळून जाईल आणि भाषांतरासाठी मागितलेली परवानगी सुद्धा. आभारी. येतो. बळवंत टिळकांचं घर हेच का? कोण आपण? काय काम होतं? मी मुंबईहून आलोय, डोंगरी कारागृहातून. कारागृह? सगळं ठीक आहे ना? काय होतंय? कोण आलंय? अहो हे कारागृहातून आलायत म्हणतात. अगं बाई, कारागृहातून? आमच्या ह्यांची तब्येत तर. हो, बळवंतराव आणि गोपाळराव यांनी ही यादी दिली आहे. यादी? काय लिहिलंय यात? हो, या यादीमध्ये जे काही साहित्य दिलंय ते सगळं मागवलंय. लेखणी, पुस्तकं, असं सगळं काही. पहा बरं. हा, आपण आज जाऊन तयारी करूया. चला, आम्ही आलोच. हा, थांबा तुम्ही. बर. हा, काय म्हणावं तरी, तुरुंगात सुद्धा पुस्तकांशिवाय करमत नाही म्हणजे काय? यांचं नाव मी पुस्तक असं ठेवलं होतं ना, तेच बरोबर होतं. पुस्तक छान आहे की नाव. पुस्तक. पुस्तकराव टिळक. मग बाई, ताई, मग या नेमाने आमच्या ह्यांचं नाव काय बरं ठेवायचं? हे बारसं नंतर करू आपण. आधी त्या यादीतल्या सगळ्या गोष्टी या पिशवीत भरल्यात की नाही ते बघा बरं. हे झालं, हे झालं. टिपण वही टाकली? हो. हा, ताई, तुम्हाला पुस्तक नाव कसं काय सुचलं? मी यांच्या घरी लग्न होऊन आले ना, तेव्हा प्रथमच इतकी सारी पुस्तकं पाहिली एकत्र. आणि यांचं वाचनाचं वेळ, बाई, सतत कुठल्या ना कुठल्या तरी जाडजूड पुस्तकात तोंड घालून वाचन चालूच. मी एकदा सासूबाईंना म्हंटल, शेवटी तुम्ही यांचं नाव पुस्तक असंच ठेवायला हवं होतं. बरं चला, ते थांबलेत, त्यांना देऊया. हो, घ्या. छे 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 छे, हा असला रिकामपणा म्हणजे शिक्षा आहे बरं. कुठे मन रमवायचं माणसानं? हातास काही काम नाही की मेंदूस काही चालना नाही. हे असं बसून राहायचंय. 4 महिने असेच काढायचे झाले तर कठीण आहे बरं. बळवंतराव, पुस्तकं आणि लेखणीचं साहित्य मागून किती काळ झालं. आज येतील, उद्या येतील करत करत आशा संपुष्टात आल्यात माझ्या. बरं, आधीच्या त्या खोलीत 4 माणसे बोलायला तरी होती आजूबाजूस. आता काय 4 भिंतीने आपण इथे. हे कोण ओरडतंय? गुरासारखी मारहाण चाललेली दिसते. आपल्या पहाऱ्यावरचा शिपाई देखील इथे नाही. विचारायचंय कोणाला? कोणी आहे का? हो, जरा इथे या पाहू. बोला, काय झालं? काय चाललंय काय तिथे? पण तुम्ही होतात कुठे? ते असंच गंमत. गंमत? इथे तुरुंगात काय झालंय काय तिथे? अहो, तीच तर गंमत बघायला गेलो होतो. एकाने फळांची चोरी केली, त्याला निस्ता तुडवलं असा जेलर साहेबांनी काय सांगू तुम्हाला. आणि ते पाहायला तुम्ही गेला होता तिथला पहारा सोडून? हो. आम्ही पळून गेलो असतो म्हणजे? नाही, तुम्ही पळून जाणाऱ्यातले नाही. कशावरून? तुम्ही पुस्तकं मागवली आहेत ना, आलेत. त्याचीच मोजदाद सकाळी कचेरीत चालू होती. साहेब आले. These are your books.
इतक्या दिवसांनी लेखन वाचन करून बरं वाटलं. मेंदू शेणला देखील त्यामुळे. आता रात्रीची चांगली झोप लागेल या थंडीत. अगदी खरं आहे तुमचं. बळवंतराव, हॅमलेटचे मराठी भाषांतर देखील झाले. विकार विलसित. अरे वा, तुमची फार मदत झाली. या निमित्ताने काही दिवस मेंदूला खुराकही मिळाला, तेही बरे झाले. बुद्धिजीवी माणसाच्या मेंदूला खुराक हवा. शरीराला भले नाही मिळालं तरी चालेल. आता हा मला टोमणा होता की काय? बळवंतराव, विकार विलसित तर पूर्ण झाले, पण मला असं वाटतं लिखाणाची सुरू झालेली ही गाडी थांबू नये. नवीन काहीतरी लिहायला हवं आपण. आणि या गोष्टीवर विचार करताना मगाशी एक कल्पना सुचली मला. अनायसे आपण डोंगरीमध्ये आहोतच, तर तुरुंगातील गोष्टींवर, घडामोडींवर एखादे पुस्तक छापले तर. उत्तम कल्पना आहे. डोंगरीतील आमचे दिवस असे नाव द्या. कसं वाटतंय? तुम्ही विचार करा काय काय लिहिता येईल. डोंगरीतील आमचे दिवस. रामजोशी, आपटे काय म्हणतोय पुणे? बाकी तुमचे चेहरेच सांगतायत सगळं काही क्षेमकुशल आहे. अहो, नुसतं क्षेमकुशल, पोटातला आनंद लपवू म्हणता लपणार नाही एवढी आनंदाची बातमी आहे. गोपाळराव, बळवंतराव, 8 सप्टेंबरला आपल्या शाळेला, न्यू इंग्लिश स्कूलला भारतीय शैक्षणिक आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर हंटर यांनी भेट दिली. काय सांगताय काय? हो हो, आणि नुसतीच भेट दिली असं नव्हे बळवंतराव, तर उत्साही साहसी तरुणांनी स्वावलंबन आणि स्वायत्ततेचं उद्दिष्ट आणि त्यासाठी घेतलेले कष्ट हे संपूर्ण भारतात शोधूनही सापडणार नाहीत अशा शब्दात आपल्या शाळेचा गौरव केलेला आहे. अतिशय उत्तम, अतिशय उत्तम. अहो, या हंटर आयोगाची स्थापनाच मुळात भारतीय शिक्षण व्यवस्थेतील सरकारची भूमिका, खासगी शिक्षण उपक्रमांमधला सरकारचा सहभाग आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मिशनऱ्यांच्या प्रयत्नांचं स्थान या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी झाली होती. वा वा वा, आगरकर, आपण घेतलेल्या कष्टांचं खरोखर चीज झालं. रामजोशी, आम्ही इथे असताना तुम्ही ज्या पद्धतीने, ज्या तडफेने शाळेचं कार्य पुढे नेताय, फार कौतुकास्पद आहे बरं. बळवंतराव, यात विशेष कौतुक मात्र आपट्यांचे व्हायला हवे. आयोगासमोर इतक्या मुद्देसूद शब्दात त्यांनी साक्ष दिलेली आहे की काय विचारता. आणि आपल्या साक्षीत त्यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आयोगासमोर ठेवला. काय म्हणे? आम्हाला ऐकवा. अहो, आपलीच नेहमी चर्चा होत असते त्याप्रमाणे मी त्यांना खासगी कला महाविद्यालयाची निकड पटवून सांगितली आणि कमिशनला ती पटली सुद्धा, त्यांनी ती विचारात सुद्धा घेतली. अहो, आणि आपल्या शाळेसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आहे. म्हणजे कमिशनने आपल्या शाळेचे, सगळ्या संस्थापकांच्या धडपडीचे कौतुक तर केलेच, आणि शिवाय मुंबई प्रांताचे गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन यांनी या प्रस्तावाला अनुमोदन देऊन बक्षिसाच्या रकमेसाठी 1250 रुपयांची मदतही केली. आज म्हणजे अगदी चढत्या क्रमानं आनंदाच्या बातम्या आहेत. आणि इतकेच नव्हे, तर इतरही जी काही मदत लागेल ती करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलेलं आहे. हा खटला, ही एकूणच परिस्थिती या सगळ्यामुळे मळब दाटल्यासारखं झालं होतं. पण या आनंदाच्या बातमीने आता पुढचा 1.5 महिना बघता सरेल. कधी एकदा हा 1.5 महिना सरून शाळेमध्ये पाऊल ठेवतोय असं झालंय. आम्ही अत्यंत आतुरतेने वाट पाहतो. येणारा काळ आपल्या सर्वांसाठीच खूप महत्वाचा असेल यात शंका नाही. गोपाळराव,
चिंतेचं सावट पांघरलेली ही काळ रात्र संपून सोनेरी पहाट उगवू लागल्याचीच हे चिन्ह समजावेत. नको. कुणाचा हा आवाज? हो बुवा, इथे या जरा. त्या कोठडीत आमच्या आवाजामुळे इतरांची झोप मोडत होती, मग आता आमची होत नाही झोप मोड. कसले आवाज आहे ते, काय चाललंय? आणि मुळात एवढी मारहाण करणंच चुकीचं आहे. नेमकं चाललंय तरी काय? जे कैदी आपला गुन्हा कबूल करत नाही त्यांना सगळ्यांसमोर चापकाने फोडले जाते. चला, तुम्हालाही घेऊन जायचंय. म्हणजे बघायला असा आदेश आहे. हे बघा, ही अशी असते शिक्षा आणि आम्ही सारे असे मजा घेतो. इकडे बाहेर झाला. याची चूक काय, गुन्हा काय, त्याला काय शिक्षा व्हायला हवी याची मला कल्पना नाही. पण कुठलीही शिक्षा देत असताना आत्मसन्मान टिकवून ठेवणं महत्वाचं आहे. आणि हा असा जर खेळ मांडला जात असेल तर तो त्या आत्मसन्मानाचा अधिक्षेप आहे. थोडा हो, हे आत्मसन्मान वगैरे हे तुम्हा शिकलेल्या लोकांचे चोचले. या अशा लोकांना आहे ना फटके दिलेले बरे. त्यांना मारहाणीची भाषा कळते. अहो, तुरुंगामध्ये मजा होते, त्यांना आवडते काय रे. आणि उगाच अशी भाषणं देऊन त्याला बट्टा लावू नका. अहो, मजा घेतायत तर घेऊन द्या ना. तुरुंगात असं काहीतरी करता येत आहे म्हणून यांनी आमचे आभारच मानले पाहिजे. थांबा, हे घ्या, हे घ्या, तुम्ही पण मजा घ्या. मजा लुटायची, मजा लुटायची का? मग असं करा, उद्यापासून कपडे काढून इथल्या गटारीत लोळा. काय ते मनोरंजनच हवं असेल तर कुस्ती खेळा ना इथे येऊन. मी खेळतो. आव्हान आहे माझं सर्वांना. इथे रिंगणात या आणि कुस्ती खेळा माझ्याशी. आहे तयारी? आणि तुम्ही शिपाई मंडळी, तुमची खाणीपिणी, आराम हे सगळं आम्हा कैद्यांपेक्षा उत्तम आहे. खरं तर जिंकालच माझ्या बरोबर कुस्तीत. काय झालं? हातापायातलं बळ गेलं? खाणीपिणी इतकी उत्तम असूनही माझ्याशी कुस्ती जिंकू शकाल त्याची खात्री नाही तुम्हाला? हा खेळ जर आत्ताच्या आत्ता थांबवला नाही तर मी इथे आमरण उपोषणास बसेन. सांगून ठेवतोय. आपल्यातलाच एक कैदी आहे हा. त्याचा छळ तुम्ही इथे आनंदाने पाहताय हे केवळ क्रौर्य आहे. माणूस म्हणून अधपतन आहे हे. धिक्कार आहे तुमचा.